तुमचा सुद्धा केक एकदम परफेक्ट किंवा सॉफ्ट होत नाही का? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल रवा केक. अजूनपर्यंत जर रवा केक तुम्ही ट्राय केला नसेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा. रवा बारीक असो जाड असो जो अवेलेबल असेल तो घ्यायचा. अर्धा कप साखर घ्यायची आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर घ्यायची. जर जास्त गोडीला रवा हवा असेल तर 2-3 चमचे साखर आपण वाढवू शकतो. अर्धा कप साखरेने सुद्धा रवा केक गोडीला अगदी उत्तम होतो. आता हे सगळं आपण बारीक वाटून घ्यायचंय. चला आता हे आपलं रेडी आहे. बाजूला ठेवूयात आणि एका बाउल मध्ये तूप घ्यायचंय. पाव कप तूप घेतले. तूप हे पूर्णपणे मेल्ट केलंय आणि मग मी मोजून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप दही घालायचंय. आता तूप आणि दही हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचंय. सगळं एकजीव करून घ्यायचंय. अजिबात तूप वेगळं आणि दही वेगळं असं नको. एकदम लाईट वेट आणि फ्लफी मिश्रण हे होतं. जास्त वेळ लागत नाही. अगदी 3-4 मिनिटं फेटलं की पटकन हे मिश्रण आपलं तयार होतं. बघू शकता किती पटकन तूप आणि दही आपलं हे फेटून झालेलं आहे. सगळं एकजीव झालेलं आहे बघा. आणि रंग पण किती सुरेख आलेला आहे, अगदी पांढरा शुभ्र. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. अर्धा कप दूध मी इथे घेतलेलं आहे. दूध आधी गरम केलंय आणि त्यानंतर थंड करून मी इथे वापरलंय. तूप पण जेव्हा मी मेल्ट केले ना ते अजिबात गरम नव्हतं. प्रॉपर थंड झालं होतं तूप ते आणि त्यानंतर मी तूप मोजून इथे वापरलेलं आहे. आता दूध घातल्यावरती ना हे मिश्रण थोडंसं फाटल्यासारखं थोडं क्लाउडी होतं. असंच होतं हे मिश्रण. त्यामुळे असंच आपल्याला 2 ते 3 मिनिटं हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनिटं झाली आहेत बघा. फेटून घेतले आपण. यामध्ये आपण जो रवा, साखर आणि मिल्क पावडर बारीक करून घेतलं ते यामध्ये घालायचंय. हे सगळं आता मिक्स करून घेऊयात एकदा. हे बॅटर सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अजिबात यामध्ये रव्याच्या गुठळ्या राहता कामा नाहीत. त्या तशाच मग केक मध्ये जातील आणि केक आपला व्यवस्थित बेक होणार नाही. त्यामुळे थोडासा वेळ घेऊन हे व्यवस्थित आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. बघू शकता अजिबात गुठळी नाहीये. एकदम स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. यामध्ये आता व्हॅनिला एसेन्स मी घालणार आहे. अगदी पाव चमचा. व्हॅनिला एसेन्स घालणं हे ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. व्हॅनिला एसेन्स सुद्धा या बॅटर मध्ये आपण मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला वेलची घालायची असेल ना तर वेलची पावडर सुद्धा या स्टेजला घालू शकतो. जर वेलची पावडर नसेल ना तर अख्खी वेलची जेव्हा आपण रवा, साखर, मिल्क पावडर बारीक केली ना त्यातच वेलची सोलून घालू शकतो. व्हॅनिला एसेन्स बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे. याची कन्सिस्टन्सी बघा थोडीशी पातळ आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला झाकून अर्धा तास ठेवायचंय. अर्धा तास झालेला आहे बघा. आणि आधीपेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं असेल कारण यामध्ये रवा आता छान फुललेला आहे. यातलं दूध, दही जे काय आहे त्याने सोक केलेलं आहे. जर तुमचं मिश्रण या स्टेजला किंवा अर्ध्या तासानंतर खूपच जर घट्ट होत असेल ना तर दूध गरजेप्रमाणे 1-2 चमचे वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटचे 2 इन्ग्रेडियंट्स घालायचे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर वापरली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा इथे मी वापरलेला आहे. हे सगळ्यात शेवटी घालायचं आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालायच्या आधी आपला केक टिन म्हणजे ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत बटर पेपर लावून ते रेडी ठेवायचंय. आता या बेकिंग सोड्यावरती अगदी 2 चमचे मी दूध घातलेलं आहे. यामुळे आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे ऍक्टिव्हेट होईल आणि आपला केक अगदी व्यवस्थित बेक होईल. दूध घातलं ना की पटकन हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता रवा आता चांगला फुललाय आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. आणि मिक्स करून झालं ना की पटकन आपल्याला हे केक टिन मध्ये ओतून घ्यायचंय. केकचं बॅटर रेडी आहे बघा. अजिबात कुठे गुठळी नाहीये किंवा कुठले लम्स नाहीयेत.
केकचं बॅटर ओतल्यावर थोडंसं टॅप करून घेऊयात, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील. हा केक मी OTG मध्ये बेक करून घेणार आहे. OTG मी प्री हीट करून घेतला होता. 180 डिग्री सेल्सिअस वरती 35 ते 40 मिनिटं हा केक बेक करून घेतलाय. OTG किंवा अवन नसेल तर कढईमध्ये सुद्धा आपण हा केक बेक करू शकतो. कढई सुद्धा प्री हीट करून घ्यायची आणि अर्धा ते पाऊण तास हा केक बेक करून घ्यायचा. केक बघा एकदम परफेक्टली बेक झालेला आहे आणि हा थंड करून घेतलेला आहे. बटर पेपर पण बघा किती इझिली निघतोय आणि स्लाइटली गोल्डन कॅरमेलाइज असा कलर आलेला आहे. केकला जाळी सुद्धा एकदम उत्तम आलेली आहे. आता हा केक कट करून घेऊयात. बघू शकता किती इझिली हा केक आपला कट झालेला आहे आणि अजिबात आतमध्ये ओलसरपणा किंवा असा कच्चा केक राहिलेला नाही. सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे. पाहिलेत ना किती सोपी रेसिपी आहे. पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी हा केक एकदम परफेक्टच होणार. मुलांचे समर वेकेशन तर चालूच आहेत, त्यामुळे एकदा तरी हा केक घरी जरूर करून बघा आणि कसा होतो हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.